शेतकरी बंधूंनो नमस्कार. सदरील अंदाज हा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. यात आपला अंदाज कोणताही नाही. हा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा 48 तास महत्त्वाचे. हवामान विभागाचा अलर्ट. येत्या 2 दिवसात राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही दिवस उष्णतेची लाट होती, तर त्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले होते. तर त्या नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळण्याचा अंदाज आहे. पुढील 2 दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती राहणार असून पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांसाठी सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुण्यातील तापमानात बदल जाणून येणार आहे. पुण्यामध्ये आज स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळेल. इथे कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतका असू शकतं. पुण्यात मुख्यतः निभृळ आकाश राहण्याची शक्यता कायम आहे. आज पावसाची कुठलीही शक्यता नसल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्व शहरातील तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. 2 दिवस वातावरणात मोठा बदल होऊन हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वातावरणात एकाएकी बदल होत असल्याने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.